नमस्कार मित्रांनो, काही वर्षापूर्वी राजकारणात विचारधारा, वैचारिक निष्ठा यांना महत्त्व होतं, पण अलीकडे या गोष्टींना फारसं महत्त्व राहिलेलं नाही. आपल्या आसपासच्या राजकारणावर नजर टाकली तर विचार दुय्यम झाल्याचं दिसून येईल. मागच्या 3-4 वर्षात पक्ष बदलल्याचं हे प्रमाण जास्तच वाढलं आहे. यात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाला सर्वात जास्त फटका बसला आहे. दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते फुटून बाहेर पडले. दरम्यान आता पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचं प्रमाण वाढलं. महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रवेश देऊन आपला पक्ष बळकट करण्याची ही स्पर्धा महायुतीमध्ये जास्त दिसून येते. आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेमध्ये आहेत. मात्र यवतमाळमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. भाजपचे नेते विजय चोरडिया आणि कुणाल चोरडिया यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप बॅकफूटवर जाणार आहे. संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विजय चोराडिया आणि कुणाल चोराडिया यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मात्र यामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे आणि शिवसेनेची ताकद वाढल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगली आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.